सध्या खेडकरांच्या घरातील अर्थात पूजा खेडकरांच्या घरातील चोरीचा प्रकार चांगलाच चर्चेत आलाय। दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध करून तर पूजा खेडकर यांना बांधून त्यांच्याच घरातील नोकरानं चोरी केल्याची घटना घडली आहे। त्याचं झालं असं की 8 दिवसांपूर्वी त्यांनी एक नेपाळचा नोकर नोकरीसाठी ठेवला होता। त्या नोकराने काल रात्री सगळ्यांच्या जेवणात गुंगीचं औषध घातलं। यामुळे दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे बेशुद्ध झाले। त्यांच्यासोबतच घरातील चालक, वॉचमन आणि आचारी हे सुद्धा बेशुद्ध झाले। खेडकर जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांना बांधून डांबून ठेवण्यात आलं। एका खोलीत त्यांना डांबून ठेवण्यात आलं। मात्र हाताच्या दोऱ्या ज्या बांधल्या होत्या त्या सोडून त्यांनी अर्थात पूजा खेडकर यांनी पोलिसांना फोन केला। आरोपींनी या सगळ्या दरम्यान कपाटं तोडून साहित्य तसेच फोन चोरल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रयत्न करून खेडकरांनी पोलिसांना फोन लावला। पोलीस येण्यापूर्वी तो नोकर आणि चोर पसार झाले होते। घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर सगळ्यांना रुग्णालयात हलवण्यात आले। अजून तरी हा व्हिडिओ बनवेपर्यंत कोणाविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही। मात्र सगळ्या या परिस्थितीतून बाहेर आल्यानंतर आपण गुन्हा दाखल करू असं पूजा खेडकर यांनी सांगितलंय।